नमस्कार मंडळी, माझ्या आजूबाजूला तुम्हाला गायी हा सर्वात गोवंश तुम्ही पाहून आश्चर्यचकित झाला असेल ना। या ठिकाणी जवळपास 2000 गायी सांभाळल्या जातात आणि ह्या गोशाळेचा प्रवास हा साधारणतः 171 वर्षापासूनचा आहे। हे माहिती होतं का तुम्हाला? आणि हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही गोरक्षक असाल, गोसेवक असाल, गोपालक असाल किंवा गायीला मानणारे जर असाल आणि नसेलही मानणारे, तर हा व्हिडिओ आवर्जून पहा, कारण हा साथ घालत आहे ब्रिटिश काळापासून। साधारणतः 171 वर्षापूर्वीचा हा प्रवास जर आपल्याला बघायचा असेल तर तो घेऊन जातो ब्रिटिश काळामध्ये। आणि ह्या ब्रिटिश काळामध्ये ज्या वेळेस दुसरं महायुद्ध झालं होतं त्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या छावण्या लागल्या होत्या आणि ह्या छावण्यांची सैनिकांची खाण्याची गरज भागवण्यासाठी त्या काळामध्ये ब्रिटिश सैन्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश कापला जात होता। आता आपल्या भारतीयांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं आपला हिंदू धर्मातील गायीला म्हणजे गोमातेला वाचवणं। एका साईडला ब्रिटिशांची सत्ता आणि एका साईडला आपली भारतीय अस्मिता, आणि ह्याच अस्मितेतून जन्म झाला म्हणजे ह्या गोशाळेंचा। आणि ह्या गोशाळेमध्ये कापला जाणारा गोवंश वाचवण्याचा त्यावेळेचा अतोनात प्रयत्न केला जात होता आणि त्याच प्रवासाची गाथा आज आपल्याला ह्या 171 वर्षापासूनच्या प्रवासामध्ये पाहायला भेटणार आहे, ऐकायला भेटणार आहे। 171 वर्ष खूप साधीसुधी गोष्ट नाहीये। आत्ताच्या काळामध्ये त्याची किती आवश्यकता आपल्या सगळ्यांना आहे हे आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल। आता भारतातल्या ह्या ज्या गोशाळा उभ्या राहिल्या ह्यातल्या प्रमुख सुरुवातीच्या 3 गोशाळांपैकी आज महत्वाची जी गोशाळा आहे ती म्हणजे 1855 ला स्थापन झालेली त्या गोशाळेचं नाव आहे पुणे पांजरापोळ ट्रस्ट। ह्या पुणे पांजरापोळ ट्रस्ट म्हणजे महाराष्ट्रातील ही सगळ्यात जुनी गोशाळा जिला संबोधलं जातं। एक बॉम्बे प्रेसिडेन्सीची जी गोशाळा होती ती 1835-34 ला स्थापन झाली आणि ही दुसरी जी आहे ती 1855 ला। ह्या पुणे पांजरापोळ म्हणजे ऐतिहासिक गोष्ट आहे, ऐतिहासिक ठेवा आहे। या ठिकाणी आपण पूर्णपणे तो पाहण्याचा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करणार आहे। आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आज हजारो गोवंश ह्या ठिकाणी कसायांच्या तावडीतून सोडवलेले आहेत। सगळे निराधार, अपंग, जखमी, वयोवृद्ध अशा सर्व गोवंशाची सेवा ह्या ठिकाणी केली जाते आणि ही सेवा कशा प्रकारे केली जाते याची माहिती आपण इथून पुढे घेणार आहोत। साधारणतः ह्या गोशाळेमध्ये जर तुम्ही बघितलं 7 ते 8 एकरामध्ये खूप सारे उपक्रम चालतात। ह्या ठिकाणी हे उपक्रम घेण्यासाठी एक भव्य असा हॉल सुद्धा ह्या ठिकाणी बनवलेला आहे। त्या हॉलची कॅपॅसिटी बघितलं तर 1000-1500 लोकांसाठी त्या ठिकाणी कार्यक्रम होतो। आणि ह्या गोशाळेचं एक वैशिष्ट्य सांगतो, गेल्या 2010 पासून ह्या गोशाळेमध्ये दर पौर्णिमेला सगळे गोभक्त भेटतात आणि ह्या गोभक्तांची बैठक होऊन त्या ठिकाणी गायीची माहिती अद्ययावत केली जाते, लोकांना माहिती दिली जाते, वेगवेगळे उपक्रम चालतात। त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीतलं गोग्रास देण्याची जी प्रथा आहे त्याची व्यवस्था केली जाते, गायीचं पूजन केलं जातं। त्याचबरोबर आपल्या बैलपोळासारखा सण असेल, वसुबारसारखा सण असेल, गोपाष्टमी असतील, असे सण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने मोठ्या लोकसहभागातून या ठिकाणी केले जातात। या गोशाळेमध्ये दर पौर्णिमेचा जो कार्यक्रम असेल त्याला खूप मोठ्या लोकांची पसंती असते आणि 1000-1500 नागरिक या ठिकाणी त्या ठिकाणी गोग्रास देण्याचा, गायीचा आशीर्वाद घेण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम केला जातो। त्याचबरोबर या गोशाळेमध्ये उत्तम प्रकारचं गायीच्या शेण गोमूत्रापासून या ठिकाणी खतांची निर्मिती केली जाते, ज्यामध्ये आपलं गांडूळ खत असेल, जैविक खतं असतील, अशी खतं उत्तम दर्जाची बनवली जातात। त्याचा मोठा प्रकल्प ह्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला पंचगव्य चिकित्सा, त्याचप्रमाणे पंचगव्य चिकित्सेसाठी लागणारं प्रशिक्षण, पंचगव्य उत्पादन बनवण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी घेतले जातात। त्याचबरोबर या ठिकाणी पंचगव्य उत्पादनांची तुम्हाला विक्री सुद्धा होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, ज्या वेळेस हा गोवंश रिस्क्यू करून आणलेला असतो, भाकड म्हणून आणलेला असतो, त्यावेळेस अशा काही गायांमध्ये इथं वैद्यकीय तपासणी करून सुद्धा त्या गायांमधून नवीन वासरांना जन्म सुद्धा मिळतो। आणि ह्या गोशाळेमध्ये 2000 गायी सांभाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरचं मनुष्यबळ।
आणि ह्या गोशाळेमध्ये त्या मनुष्यबळासाठी खूप मोठ्या प्रमाणावर काम सुद्धा केलं जातं. या गोशाळेमध्ये जवळपास 40 जोड्या ह्या ठिकाणी कार्यरत आहेत ह्या गायींची सेवा करण्यासाठी. आणि ह्या ट्रस्टनी त्या 40 जोड्यांसाठी कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केलेली आहे. अद्ययावत सुविधा सुद्धा त्यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ह्या 40 कुटुंबाचा जो उदरनिर्वाह करण्यासाठी जो स्वयंपाकासाठी लागणारं इंधन आहे, ते इंधनासाठी ह्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये गोशाळेमध्ये गोबर गॅसची निर्मिती केली जाते. हे खूप समाजाला दिशा देणारं काम ह्या ठिकाणी आहे ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून. आज आपण बघितलंय, आज इंधनामुळे भारताला किती मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं, पण आपल्या परंपरेमध्ये अशा शाश्वत ऊर्जेचं केंद्र होतं, प्रत्येकाच्या घरी होतं. पण त्याचं एक उत्तम उदाहरण ह्या ठिकाणी गोशाळेच्या माध्यमातून केलेलं आहे. ह्या सगळ्या कुटुंबांच्या घरातला जो गॅस चालतो, जे इंधन चालतं, ते बायोगॅसच्या माध्यमातून चालतं. या ठिकाणी ह्या गोशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पर्यटनासाठी नागरिकांना आव्हान केलं जातं. कोणी पौर्णिमेला येतं, कोणी अमावस्याला येतं, कोणी ठरलेल्या याच्यामध्ये गुरुवार शुक्रवार असे असंख्य नागरिक ह्या ठिकाणी येऊन गायांची सेवा करून आपला गायांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला जातो. आणि यासाठी संपूर्ण गोशाळा आपल्याला सहकार्य करते. तर माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्ही आवर्जूनच ह्या ठिकाणी भेट द्यायला हवी. पण जर तुम्हाला गायीचा विषय माहिती नसेल आणि माहिती करून घ्यायचा असेल तर निश्चितच पुणे पांजरपोळ ट्रस्ट ही तुम्हाला मार्गदर्शक ठरणारी महाराष्ट्रातली सगळ्यात अग्रगण्य गोशाळा म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी निश्चित व्हिजिट करायला पाहिजे. तर मी जाता सगळ्यांना एक हात जोडून विनंती करतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गायांचं संगोपन केलं जातं, अशा प्रकल्पाला आपण आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद. पुन्हा भेटूया.